प्रकाश झगमगतोय, आवाज घुमतोय आणि प्रत्येक बीटमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ही फक्त डीजेची सुरुवात नाही, ही आहे एका भक्तिमय यात्रेची सुरुवात, जिथे प्रत्येक पाऊल रामाकडे नेतं. तो क्षण येतो जेव्हा ढोल ताशांचा आवाज सगळं काही बदलून टाकतो. हा आवाज फक्त कानात नाही घुमत, तो थेट हृदयात उतरतो. दिसायला लागतात ते दिव्य रूप, महादेव, पार्वती आणि विष्णूचे दशावतार. हे फक्त वेश नाहीत, ही आहे श्रद्धेची अभिव्यक्ती. जेव्हा भक्त देव होतात, तेव्हा देव लोकांमध्ये दिसू लागतात. आज मंदिराची गरज नाही, कारण देव रस्त्यावर उतरलेत आपल्या भेटीसाठी. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं लोकनाट्य. ही फक्त एक कला नाही, ही आहे आपल्या संस्कृतीची ओळख. ज्या कथा आपण ऐकल्या त्या आज इथे जिवंत झाल्यात. आणि मग सुरू होते दिंडी. रामनामाच्या गजरात प्रत्येकजण पुढे चालताय. ना थकवा ना थांबणं, फक्त एकच ध्येय, राम. तो क्षण येतो ज्याची सगळे वाट पाहत असतात. रामाची पालखी. जशी पालखी जवळ येते तसं वातावरणही बदलतं. डोळ्यात भाव, मनात शांतता, कारण राम येतोय आपल्या भेटीसाठी. आणि शेवटी रामाचं दर्शन ही फक्त मूर्ती नाही, हा आहे विश्वास, जो प्रत्येक मनात आहे, जो कधीच संपत नाही. ज्या एका दर्शनाने मन शांत होतं, विचार थांबतात आणि फक्त एकच भावना उरते, भक्ती. डायरीमधील ही रामनवमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम.